महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेताच रक्तामध्ये गर्व उभा राहतो. त्यांच्याच पुतळ्यासाठी विरोध होतोय. ही गोष्ट ऐकून अंगावरती शहारा येतोय. बुलढाणा जिल्ह्यात चिखली या गावामध्ये महाराजांचा शिवरायांचा पुतळा लावला म्हणून काही महिलांना मारहाण झाली, अशी गोष्ट समोर आली. ही गोष्ट व्हायरल झाली आणि दुसऱ्या दिवशी शिवभक्तांनी एक महाराजांचा अश्वारूढ पुतळा तिकडे आणून लावला, स्थापित केला. पण प्रश्न फक्त पुतळ्याचा नाहीये, प्रश्न आहे विचारांचा. जर आपल्या महाराष्ट्रात शिवरायांच्या पुतळ्याला विरोध होत असेल तर ही गोष्ट किती लाजिरवाणी गोष्ट आहे. मी इथे कोणत्या समाजावर प्रश्न विचारत नाहीये. प्रश्न असा आहे की शिवरायांना विरोध का? ज्यांच्यामुळे आज आपला स्वाभिमान आहे, ज्यांनी स्वराज्य उभं केलं, त्यांच्यामुळे आज आपण हिंदू धर्म आणि संस्कृती अभिमानाने जगतोय. आज त्यांच्याच महाराष्ट्रात आई बहिणींवरती हात उगारला जातोय. ही खरंच खंताची एक गोष्ट आहे. जर आपल्याच घरात आपलाच आराध्य दैवत यांचा अपमान झाला तर बाहेरचे लोक काय करतील? मी मराठी बोलणार नाही वगैरे असे जे स्टेटमेंट्स येतात ना, ते ह्यांच्यामुळेच येतात. कारण आपल्याच घरात आपले काही असे असतात जे शिवरायांना विरोध करू शकतात, तर बाकी गोष्टींसाठी तर काही पण करतील. खरंच या गोष्टीचा निषेध. आणि हे जे विरोध करतायत ना, त्यांना एकच गोष्ट, शिवराय हे फक्त नाव नाहीये, हा एक विचार आहे. ते मिटवणं इतकं सहज सोपं नाहीये. ते ज्या औरंगजेबाला पण जमलं नाही, ते तुम्हाला काय जमणार? जय भवानी, जय शिवराय.